घेण्यासाठी सामनावीराचा आणि केदारला हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावरती आम्ही मंचावरती आमंत्रित करतो। तर सुधीर परदेशी सरांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीराचा पारितोषिक देऊन। अर्थातच केदार गेली कित्येक वर्ष सातत्याने चांगला योगदान दिला त्याने आपल्या संघासाठी आणि सध्याच्या घडीमध्ये थोडासा फॉर्मसाठी झगडत होता मला वाटतं प्रसाद सर, आणि एक चांगला कमबॅक आपल्या संघाला देत असताना निर्णायक क्षणी चांगली खेळी केली आणि आपल्या संघाला अंतिम मेगा फायनल मध्ये प्रवेश करून दिला। केदार भोईर इथे सामनावीराचा पारितोषिक 14 चेंडूंमध्ये 44 धाब्यांची दमदार फलंदाजी करणारा हा खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो। केदार बेस्ट ऑफ लक फायनल मॅच साठी तुला आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघाला। थँक्यू प्रवीण गायकर। तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळतोय। आपण ही स्पर्धा पाहतोय सुनील स्पोर्ट आयोजित कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सुपर 8 मधली हा तिसरा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। आपण याच्या अगोदरचा सामना पाहिला उरण विपक्ष कुंडीवाल, त्यामध्ये उरण संघानं अप्रतिम जीत हासिल केली आणि या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। मेगा फायनल मध्ये उरण संघानं प्रवेश केला। मात्र इथे सामना चालू होईल तुर्बे 11 तुर्बे विपक्ष दिवाश 11 चिंचपाडा या दोन संघांमध्ये खूप मोठी फाईट असेल। एक संघ यजमान तर एक संघ पाहुणा। पाहुणा आणि यजमान या दोन संघांमध्ये हे दोन संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। यजमान आणि पाहुणा मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल, खूप मोठी बिग फाईट असेल। एका बाजूला नक्कीच आम्ही पाहतोय फलंदाज भूषम पाटील, आजच गोव्याची टुर्नामेंट खेळून आलाय भूषम पाटील। मात्र इथे या मैदानावरती कशा प्रकारचा खेळ करेल तर सलामीची जोडी भूषण पाटील आणि नमित पाटील। तर दिवाश 11 चिंचपाडा संघाकडून पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज हरेश केनी राईट आर्म ओव्हर द विकेट। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू इथे फेकला होता, पंच आमच्यापर्यंत वळतायत हा चेंडू हॉफ स्टंप सोडून केलाय। मात्र इथे हरेश किनीनं चुकीची सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती अवांतर धावसंख्या मिळतोय। अवांतर धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या 0 चेंडूची समाप्ती 1 धाव। धाव फलकावरती डावकुऱ्याचा फलंदाज भूषण पाटील एक आक्रमक फलंदाज मैदानावरती टॅप केलाय, चेंडूला दिशा दिली। क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट केले। या एका धावेनं नक्कीच संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय। पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केलाय। 1 चेंडूची समाप्ती इथे होतोय, 2 धावा धाव फलकावरती लागतात। खूप मोठी मॅच असेल, खूप मोठी बिग फाईट असेल। मात्र ही बिग फाईट जिंकणार कोण? पहिला सत्र मार्गस्थ आहे। पहिल्या सत्राला इथे सुरुवात झाली, 2 धावा धाव फलकावरती लागल्यात। 4 षटकांचा पहिला सत्र। 4 षटकामध्ये तुर्बे 11 तुर्बे संघ किती धावा जमवेल, दिवाश 11 चिंचपाडा संघासमोर किती धावांचा लक्ष ठेवेल हे पाहणं खूपच गरजेचं असेल मैदानावरती। क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना गोलंदाज हरेश किनी आपल्या षटकातील हा दुसरा चेंडू फेकतील। समोर असेल फलंदाज, मात्र या चेंडूचा सामना करेल नमित पाटील। यावेळी मोठा फटका हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट आणि यावेळी उत्तुंग फटका दाखवलाय। आपल्या खेळीची सुरुवात षटकाराने केली, एक मोठा फटका नमित पाटील याच्या माध्यमातून। थँक्यू डीजे। अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला। षटकाराला संघाच्या धावसंख्येला मोठा आकार, एकूण धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती। गुड क्रिकेट, चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून। नमित पाटील मात्र इथे स्टेअर करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरला। क्षेत्ररक्षक तिथे प्रणय केनी होता, कोणती चुकी नाहीये, अप्रतिम झेल पकडला गेलाय। एक मोठी सफलता हरेश किनीच्या नावावरती। हा पहिला गडी बाद होतोय तुर्बे 11 तुर्बे संघाचा। नमित पाटील बॅक टू द पॅव्हलियन 8 या धावसंख्येवर।
इथे मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता. नमित पाटील हा फलंदाज बाद झाला. यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नमित पाटीलचा छोटा बंधू, मोठा बंधू रोनित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. इथे एक मोठी सफलता प्राप्त केली हरीश या गोलंदाजानं. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र स्टेअर केलाय. इथे मात्र तंत्र वापरला, युक्ती आणि शक्तीचा वापर केला, चेंडूला ढकलून दिलं कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एकंदरीत विचार केला षटकाचा 5 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 1 गडी बाद, 12 धावा तुर्बे 11 तुर्बे संघाची. राईट ओव्हर द विकेट. षटकातील अंतिम चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला, स्टेअर केला आणि क्षेत्ररक्षक राकेश भोईर तिथे तैनात. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे राकेशच्या माध्यमातून. सुरेख फेकी, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तर तुर्बे 11 तुर्बे संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद, इथे 13 धावा. जे 1 गडी बाद, 13 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकासाठी संघाच्या संघनायकानं ज्याच्या हातामध्ये जिम्मेदारी दिली तो दिवांश 11 चिंचपड संघाचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मुकेश परमार. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर असेल फलंदाज रोनित पाटील. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. यावेळेस 6 चेंडू, अप्रतिम चेंडूची फेकी, मात्र पंच आमच्यापर्यंत वळतात. चेंडू जसा विकेटवरती लँड झाला, हॉपस्टम्प सोडून गेला. चेंडू स्वेर घोषित केलाय. बोनसच्या रूपानं इथे 1 धाव खर्च केले. जी गोलंदाजीची सुरुवात हरेश किनीनं पहिल्या षटकामध्ये केली होती, पहिला चेंडू स्वेर फेकला होता, त्याच प्रकारची सुरुवात मुकेश परमार याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्वेर फेकलाय. पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे इशारा पोहोचवतात. हा चेंडू देखील स्वेर आहे. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा वाढ होते. एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. एका पाठोपाठ 2 चेंडू इथे स्वेर फेकले. 2 धावा बोनसच्या रूपानं मुकेश परमारनं खर्च केल्यात. थोडीशी खराब कामगिरी, थोडीशी खराब सुरुवात मुकेशच्या माध्यमातून. बॅटचा फेस, ताकद वापरली आहे, मात्र इथे चेंडू सेफ लँडिंग होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील तोपर्यंत इथे एका धावेपेक्षा काहीच नाही. एकाच धावेने समाधान मानतायत फलंदाज भूषण पाटील आणि रोनित पाटील. भूषण अजूनही मैदानावरती असेल. अजूनही जर भूषणचा आपण विचार केला तर एका चेंडूचा खेळ केलाय. 1 धाव आपल्या संघासाठी जोडले. एकंदरीत इथे 1 धाव आली. चेंडूवरती 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. खूप सुंदर सुरुवात इथे दोन्ही संघांच्या माध्यमातून. खूप मोठी बिग फाईट असेल. दिवांश 11 चिंचपाडा संघ आणि तुर्बे संघ या 2 संघांमध्ये. प्रेक्षकांच्या नजरा मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. मुकेश परमार गोलंदाज. 2 चेंडू स्वेर फेकल्यानंतर तिसरा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव खर्च केले. अद्यापर्यंत एका चेंडूचा खेळ इथे समाप्त होत असताना मैदानावरती. यावेळेचा चेंडू मात्र अप्रतिम चेंडूची फेकी. चेंडू जसा विकेटवरती लँड झाला, थोडा आतमध्ये आला. भूषणला चेंडू काहीसा समजला नाहीये. चेंडू आणि बॅटचा इथे काही संपर्क नसेल, मात्र इथे नक्कीच भूषण हा कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र तो प्रयत्न सफल ठरला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहतोय. मात्र इथे तोच प्रयत्न इथे सफल होतोय. मागच्या चेंडूवरती असफल ठरला, परंतु या चेंडूवरती सफलतेनं कामगिरी केली. या चेंडूला धुडकावून दिलंय कव्हर पॉइंट रिझन मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आई माझी कुली गो, आई माझी कुली आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली आई माझी वाट कोण
डीजे 4 धावा आल्या, एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 ने जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. मागचा चेंडू असफल ठरला, त्यानंतर सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली भूषण पाटीलच्या माध्यमातून. चौकार आला, संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम करत असताना पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले. त्याच दिशेला चेंडूला टोलावलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत चेंडू टू बाउन्स सीमा पार. एका पाठोपाठ भूषण पाटीलच्या माध्यमातून हा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. एक आक्रमक फलंदाज भूषण पाटील, ज्याने बरीचशी मैदानं गाजवली, बऱ्याचशा मैदानावरती आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मात्र तीच खेळी या मैदानावरती दाखवत असताना एका पाठोपाठ 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मुकेश परमार मात्र इथे थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना मोठा अपिलाला दात. बॅटची किंचित काढा घेतली, यष्टिरक्षकानं आपलं काम चोखपणे पार पाडलं, अप्रतिम झेल पकडला आणि इथे भूषण पाटीलला मात्र परतावा लागतोय. इथे तुर्बे संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24. जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. संदीपनजी, या खेळाडूला का कोहिनूर ऑफ नवी मुंबई संबोधलं जातं? याच्याकडे फक्त खेळ नाहीये तर खेळाडू वृत्ती सुद्धा आहे. आणि ती खेळाडू वृत्ती काय हे जर तुम्हाला प्रेक्षकांना समजलं असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या त्याच्या खेळाडू वृत्तीसाठी. येस, नक्कीच पंचांचा इशारा येण्या अगोदरच क्रीज सोडला या खेळाडूनं. त्याला माहित होतं बॅट कट आहे, तर नक्कीच अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती. मात्र इथे भूषण पाटील बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज येतोय, त्याची जागा भरून काढतोय 4थ्या क्रमांकावरती रवी मात्रे असेल नवीन फलंदाज. मात्र या षटकाचा आपण विचार केला तरी षटकातील अजूनही अंतिम चेंडूचा केन शिल्लक असेल. मुकेश परमार राईट ओव्हर द विकेट. कट करण्याचा जरूर प्रयत्न इथं केला होता, मात्र सफल ठरलाय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. अंतिम चेंडू होता या षटकातील. निर्धाव पद्धतीचा इथे पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर असेल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 24 धावा. जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी केलं सर्वांचं कल्याण. 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 दिवा पाटलांनी. अग्री बंधू भगिनीना घेऊन आपल्या पाठी. घेऊन आपल्या पाठी. थँक्यू. अप्रतिम गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक इथे घेऊन येईल दीपेश केनी उर्फ भाई. तिसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. संघाच्या संघनायकानं तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या हातामध्ये दिली. 2 षटकांचा इथे आपण जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये हरेश केनीनं 13 धावा खर्च केल्या, 1 सफलता प्राप्त केली होती. त्यानंतर मुकेश परमारनं एकूण 11 धावा खर्च केल्या, 1 मोठी सफलता. भूषण पाटील सारखा फलंदाज बाद केला. मैदानावरती फलंदाज रोनित पाटील आणि रवी मात्रे असतील. 3ऱ्या आणि 4थी क्रमांकाचे 2 फलंदाज. मात्र एकीकडे दिव्यान शिलोन चिंचपाड संघाचा हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भाई केनी इथे गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. स्टेर केल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय केनी चेंडू मागे धावेल तोपर्यंत चेंडू जातोय इथे खूप वेगाने सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. दीपेश केनी याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्येला खूप मोठा आकार इथे पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. गुड क्रिकेट. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज रोनितच्या माध्यमातून एका पाठोपाठ दुसरा चौकार, षटकार.
फेन्स खोलतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. खूप मोठी खेळी साकारत असताना मैदानावरती धावसंख्या 34 धावा धावफलकावरती लागलेत. एक मोठा आकडा तुर्बे इलेव्हन संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होण्याची शक्यता इथे जरूर होती. सर्वस्वपणाला लावलं होतं मुकेशनं, मात्र इथे झेल सोडला जातोय आणि त्याचा फायदा पुरेपूर उठवत असताना दोन फलंदाज 2 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती. 2 धावांच्या मदतीनं संघाला आकार येतो. एकूण 36 धावा धावफलकावरती. तिसरं षटक दीपेश याच्या माध्यमातून फेकलं जातोय. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत, तब्बल 12 धावा खर्च केला. थोडीशी मागणी गोलंदाजी इथे दीपेशच्या माध्यमातून सुरुवात थोडीशी खराब केली आहे, परंतु अंत कसा असेल या षटकाचा अक्रॉस लाईन, केवळ दिशा दिली, तंत्र वापरलाय, चेंडूला ढकलून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर रोनित पाटील याच्या माध्यमातून चौकार. माझी वीरा माऊली अगदी फुल्यांची सावली माझी विराईची पालखीला डोंगरी सजवलायचा थँक्यू डीजे. अप्रतिम फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी ते पाहायला मिळते. रोनित पाटील याच्या माध्यमातून षटकार चौकार दाखवतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक होता, ही दुसरा झेल पकडलाय प्रणय केनी या क्षेत्ररक्षकाला. इथे फलंदाज बाद होतोय रोनित पाटील. एकूण धावसंख्या तुर्बे संघाची 40. भरारी उंचावरी आकाशी उडतई पाखरू, महिमा गातई आई माऊली तुझ्या पायाचा वाजतई. हॅलो संदीपनजी, तुम्हाला थोडासा थांबवतो. एक महत्वाची सूचना आहे. या स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल आणि तो सामना यानंतर होणारा सामना आहे सावळेश्वर सावळे विपक्ष एकविरा मानकुली या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या संघटकांना विशेष सूचना आहे. नाणेफेकी करण्यासाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. नक्कीच नक्कीच. मात्र चालू असणारी बिग फाईट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एका बाजूला दिवाण शिलोन चिंचपाडा संघ आणि तुर्बे इलेव्हन तुर्बे संघ. खूप मोठा सामना, एकूण धावसंख्या 40 वरती पाहायला मिळतोय. खूप मोठा आकडा तुर्बे इलेव्हन संघाचा धावफलकावरती पाहायला मिळतोय. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. एकंदरीत विचार केला तर इथे दीपेश केनीचं 3रं षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या तुर्बे इलेव्हन तुर्बे संघाची गडी झालेत बाद 3 आणि 40 धावा धावफलकावरती. आई तुझं मंदिर गो मंदिर चमचम करीला लावेल मंदिर गो मंदिर काळाचं भारी मंदिर गो मंदिर चमचम करीना लाविला मंदिर गो लाविला कलस भारी लाविला मंदिर गो लाविला कलस भारी लाविला मंदिर गो लाविला कलस भारी. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण 40 धावा धावफलकावरती. तर इथे 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज असेल दिवाण शिलोन चिंचपाडा संघाकडून प्रणय केनी. त्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची होईल, कारण याच्या अगोदरचं आपण षटक पाहिलं, भाईनं फेकलं, थोडीशी महागडी गोलंदाजी केली, त्यामध्ये तब्बल त्यांनी 16 धावा खर्च केल्या. एक सफलता जरूर घेतली, परंतु 16 धावा खर्च केल्या होत्या. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडूचा अजूनही पहिला सत्र शिल्लक असेल. प्रणय केनी याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे शेवटचं षटक. पहिला चेंडू होता, अप्रतिम चेंडूची फेकी केली, मात्र इथे चेंडू जसा विकेटवरती लँड झाला, खूप वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता फलंदाजानं, तो प्रयत्न मात्र इथे फसलाय. धावसंख्या स्थिर असेल. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय 40 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, मात्र या चेंडूला सोडणार नाही फलंदाज. अजित चव्हाण यानं दाखवलंय, रवी मात्रनं इथे फटका मारलाय. चेंडू गेला सीमा पार 6 धावांसाठी. पोऱ्यांना आजकाल जवानी पोऱ्यांना लाज नाही वाटे या पोऱ्यांना लाज नाही वाटे या पोऱ्यांना अर्थात क्लेशी तयार होतात याला टपरावला अर्थात क्लेशी तयार होतात याला टपरावला. थँक्यू डीजे. नक्कीच तुर्बे इलेव्हन तुर्बे संघाचे सिनियर क्रिकेटर आहेत. खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना मैदानावरती धावसंख्येचा विचार केला. षटकारानं 46 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू जरूर निर्धाव केला, त्यानंतर
प्रणय किनीच्या दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला, षटकार. 46 धावा. प्रणय किनी पुन्हा एकदा तयार अटेम्प्ट ओव्हर द विकेट. यावेळेस अप्रतिम चेंडूची फेकी केली, कोणती धावसंख्या नसेल. इथे मात्र या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रणय किनी या गोलंदाजांकडून 46 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा अद्यापपर्यंत खेळ इथे समाप्त होत असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा जमवतील तुर्बे 11 संघाचे 2 फलंदाज मैदानावर. तर नक्कीच थोडंसं रनअप डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आमचे 2 पंच आम्ही पाहतोय, मुख्य पंच जीवन गावंड सर आणि एकीकडे स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील सर. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून, खूप सारा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे मात्र अप्रतिम चेंडूची फेकी केली. इथे मात्र थोडंसं रोखून ठेवलंय फलंदाज रवी म्हात्रेला प्रणय किनी या गोलंदाजानं. दुसऱ्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त केले या गोलंदाजानं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. प्रणय किनी गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. रवी म्हात्रेसाठी हा चेंडू होता. स्टेअर केलं चेंडूला, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतील, चेंडू उचलतील, फेकतील, दुसरे द्यायचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न सफल होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग पाहायला मिळते इथे 2 फलंदाजांची. 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या या चेंडूवरती आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाला लिहून ठेवलंय. एकूण धावसंख्या 48. खूप चांगला स्कोअर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली धावसंख्या तुर्बे संघाची पाहायला मिळतोय. सन्मानजनक धावसंख्या इथे नक्कीच पाहायला मिळतोय. प्रणय किनी गोलंदाज सिंगार. इथे बॅटचा पेस, ताकदीचा कमी वापर. रोशन पाटील तिथे क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये. अप्रतिम झेल पकडला गेलाय. प्रणय किनीच्या या अंतिम चेंडूवरती एक मोठी सफलता. रवी मात्र फलंदाज बाद होतोय. एकंदरीत विचार केला तरी ते पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण तुर्बे संघ 4 षटकांच्या खेळीनंतर एकूण धावसंख्या कुठल्या 48 आणि 49 धावांचा लक्ष ठेवलाय, तो म्हणजे दिवाण 11 चिंचपाडा संघासमोर. तर नक्कीच 48 धावा ठोकल्या आणि 49 धावांचं लक्ष दिवाण 11 चिंचपाडा संघासमोर असेल. खूप चांगली मॅच इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या 2 संघांपैकी कोणता संघ जिंकेल दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. तर नक्कीच पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहिला. तुर्बे संघानं अप्रतिम खेळ केला. 48 धावा ठोकल्या, 49 धावांचं लक्ष ठेवलंय दिवाण 11 चिंचपाडा संघासमोर. तर पुढच्या सत्रामध्ये दिवाण 11 चिंचपाडा संघ या 49 धावा पूर्ण करेल का? या 2 संघांपैकी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल, हे पाहण्याकरता, हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा बोलतोय राष्ट्रीय भाषेचा एक जबरदस्त आवाज प्रवीण गायकर सर यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे घेऊन भरारी उंचावरी आकाशी उडतई पाखरू. महिमा गातई आई माऊली तुझ्या पायातला वाजतई घुंगरू. दर्शन घेता म्हणजे घेतय मिठीचं वास. हॅलो. सुनील स्पोर्ट्स आयोजित स्मृती चषकामध्ये या स्पर्धेचा शेवटचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी महत्वाची अनाउन्समेंट आहे. मानकोली विपक्ष सावळे या दोन्ही संघांमध्ये होणारा तो सामना असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विशेष सूचना आहे, आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधा. मानकोली संघाचा संघनायक आणि सावळे संघाचा संघनायक, महत्वाची सूचना आहे दोन्ही संघांसाठी, आपण कृपया लवकरात लवकर टॉस करण्यासाठी मंचावरती या. ओ टू कॉम्बॉक्स. थैंक यू सर. चलिए दोनों भी कप्तानों से हम गुजारिश करते हैं टॉस के लिए संपर्क करें. सुपर 8 का आखिरी मैच होगा. भिवंडी परिसर से आई हुई ताकतवर टीम मानकोली बनाम रायगढ़ की सबसे ताकतवर टीम यानी कि सावले के खिलाफ ये मैच होगा. तो दोनों भी कप्तान से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए ज़रूरी है आप समय के साथ यहाँ पर संपर्क करें. तो बिल्कुल तैयार है मैदान भी, दर्शक भी तैयार है मुकाबले को यहाँ पर देखने के लिए. जहाँ पर आज सुबह के सत्र की बात करेंगे, 2 मुकाबले जीते सुपर 8 में उरन आर्यस कोटना का टीम ने और अंतिम मेगा फिनाले में अपनी दावेदारी पेश की है. और बिल्कुल यहाँ पर उनके सामने इन 4 टीमों में से कौन सी टीम आगे के सफर में जाएगी. तो आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूँ. जहाँ पर ये मैच खेला जा रहा है. देवांश 11 चिंचपाड़ा विपक्ष
कुमार 11 तुर्बे टीम के बीच में सिक्का उछला। देवांश चिंचपाड़ा टीम की तरफ पहले फील्डिंग करने का फैसला लिया। 3 ओवर में 40 रन थे, ऐसा लग रहा था कि रन बहुत सारे बनेंगे, लेकिन प्रणय केनी की शानदार गेंदबाजी सिर्फ 8 रन दिए और 48 के समय रोका। 49 का टारगेट 12.25 की औसत से ये रिक्वायर्ड रन रेट होगा सेकेंड इनिंग्स में टीम देवांश चिंचपाड़ा को। तो चलिए मानकोली टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं टॉस के लिए। सावली टीम के कप्तान से आप गुजारिश करते हैं कि आप टॉस के लिए संपर्क करें। तो 49 रनों का टारगेट है, उसका जवाब देने के लिए आरंभिक जोड़ी मैदान के अंदर बाला यानी कि रोशन और उनका साथ देंगे राकेश भोईर। दोनों ही हार्ड हिटर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन यहां पर गेंदबाजी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर गेंदबाजी काफी कसी भी जानी जाती है। कुमार 11 तुर्बे टीम के गेंदबाजों के और से आज भूषण का बल्ला जितनी अपेक्षा थी उतना चला नहीं। सामना चालू होण्यापूर्वी आपण या स्पर्धेचा शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा टॉस करून घेत आहोत। सामना असेल सावळेश्वर सावळे विपक्ष मानकुल या दोन संघांमध्ये। दोन्ही संघांचे संघनायक येथे उपस्थित आहेत। मी विनंती करेन सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेबांना विनंती करत आहे की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकी करावी। वडगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा या जनतेचे मनातील सरपंच म्हणून ज्यांची ओळख आहे शशिकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे। नाणेफेकी जिंकले सावळेश्वर संघाने। इन शॉर्ट मध्ये आपण फक्त निर्णय सांगायचा आहे। ओके, दोनों संघांसाठी खूप खूप शुभेच्छा। ओ टू कॉम्बॉक्स। थैंक यू। बढ़िया, पहली गेंद के ऊपर चांस बना था, लेकिन यहाँ पर गेंद बिल्कुल थर्ड मैन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए पारी की शुरुआत यहाँ पर करते हुए बल्लेबाज रोशन पाटिल के बल्ले से ये शानदार चौका। तो बिल्कुल यह मुकाबला अगर देवांश चिंचपाड़ा जीती है तो अमोल केनी इनके ओर से आपको शाम को एक सेवा दी जाएगी, लेकिन उसका सस्पेंस कायम होगा, बंद लिफाफे में होगा, क्या होगी वो। तो बिल्कुल यहाँ पर अलॉन्ग द कारपेट अच्छा शॉट था। यहाँ पर 1 रन मुकम्मल होता हुआ 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल 5 रन 49 का टारगेट है। और यहाँ पर सेकेंड इनिंग्स में घरेलू मैदान के ऊपर खेलती हुई देवांश 11 चिंचपाड़ा, लक्ष्य इतना बड़ा नहीं, लेकिन ये लक्ष्य रोकने में कुमार 11 तुर्बे टीम के गेंदबाज भी कड़ी मेहनत करेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। बाला ने पहले 2 गेंदों के ऊपर अपना काम तमाम किया और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे। यहां पर राकेश भोईर खेलने के लिए तैयार गेंदबाज है। अजीत, इस बार मौका था, ये भी यहां पर भारी किनारा लगा था, मौका छूटा। यहां पर विकेट कीपर भूषण के हाथों से, जहां पर जरूरत थी एक विकेट की पहले ओवर में। यही इसी का नाम तो क्रिकेट है। अगर शुरुआती ओवर में आप झटके देने में कामयाब होते हैं अपोजिशन टीम को, तो उसे संवरने के लिए समय लगता है। ये मौका था, मौके को छोड़ दिया, लेकिन देखेंगे उसका फायदा क्या यहां पर बल्लेबाज ले पाएंगे राइट आर्म ओवर द विकेट से। मौका मिला, मौके का फायदा क्यों ना लेंगे। हर हिसाब होगा धोखे का जब मिलेगा मौका, और यहां पर मौके का फायदा उठाते हुए गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर राकेश के बल्ले से माइटी हिट 6 रन। पर 11 रनों के ऊपर शानदार शुरुआत यहां पर नजर आती हुई, और निश्चित तौर पर पहले विकेट के लिए दोनों बल्लेबाज जानते हैं घरेलू मैदान के ऊपर पिच का अभ्यास है। गेंद पड़ने के बाद कहां तकलीफें देगी बल्लेबाज को, उसका अभ्यास परिपक्व है, लेकिन यहां पर रोकना होगा। अगर इस तरीके के बड़े शॉट अगर निकलते जाएंगे तो मैच आसानी के साथ चिंचपाड़ा टीम की तरफ जाएगा। लोअर फुल टॉस बॉल, यहां पर बढ़िया फील्डिंग, रोनित पाटिल थे वहां पर, अच्छा एफर्ट किया था ये कैच के लिए, लेकिन मैं कहूंगा कैच थोड़ा सा डिफिकल्ट जरूर था। फर्स्ट एड बॉक्स लेकर जाइए मैदान में, टाइव लगाने के अंतिम क्षणों में प्रयास किया था और उंगलियों पर थोड़ी सी चोट यहां पर नजर आती हुई। तो फर्स्ट एड बॉक्स प्रकाश भोपी तुरंत लेकर जाइए। हमेशा रहते हैं जहां पर जिनकी बात करते हैं कि अब चिंचपाड़ा प्रीमियर लीग क्यों ना हो, फिर कौन सी भी ग्रामीण की बड़ी टूर्नामेंट क्यों ना हो, और अच्छा योगदान रहता है प्रकाश का। देखिए यहाँ पर एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं लोअर फुल टॉस, ये बॉल फेंकी थी जरूर, ड्राइव करना चाहते थे, लेकिन वहां पर रोनित थे फील्डर, एक हाथ से कैच लेने का प्रयास किया था, ड्राइव लगा, अंतिम समय में थोड़ी सी उंगलियों पर गेंद छिटकी और यकीनन उसका फायदा बल्लेबाज को मिला, और यहाँ पर थोड़ी सी चोट नजर आती हुई। चलिए चोट छोटी होगी तो अच्छी बात होगी, वरना अगर गहरी होगी तो तकलीफें होती है टीम को जब मिलना। तो अच्छा यस सेफ है, बेस्ट ऑफ लक यहाँ पर रोनित को, अच्छा संकेत है यहाँ पर तुर्बे टीम के लिए।
तो कैच छूटा, दूसरा जीवनदान यहाँ पर मिलता हुआ बल्लेबाज राकेश को। टीम का स्कोर अगर देखेंगे तो इसी सिंगल्स की मदद से 12 रनों के ऊपर प्रति ओवर की हम बात करेंगे तो निश्चित तौर पर 12.25 की औसत से इन रनों को बनाना है और उसी की औसत बनाते हुए पहले ओवर में शानदार शुरुआत। सफर कल भी था, आज से भी जारी रहेगा। माना कुछ उम्मीदें टूटी है लेकिन कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है। ओवर द विकेट आए थे गेंदबाज, लास्ट बॉल थी यहाँ पर, फॉलो थ्रू में रोकते हुए गेंदबाज यहाँ पर अजीत चौहान। एक डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ एक अगर दृष्टिकोण से चिंचपाड़ा की बात करेंगे सफल ओवर इनके लिए साबित हुआ। कोई भी विकेट नहीं गवाया, बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 12 रन देवांश 11 चिंचपाड़ा। कुलवंत शुराता शिवाजी महाराज की औलाद है जिन्होंने मुगलों को घुटने में मिला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था। जबरदस्त मैच यहाँ पर दोनों टीमों के बीच में यहाँ पर चलती हुई सुपर 4 के लिए लड़ाई है। यजमान बनाम मेहमानों के बीच ये बड़ी मैच है, आखिरकार जीत किसको मिलेगी। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, 12 रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब जीत के लिए समीकरण बदलता हुआ 18 गेंदें बची है और जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। साथ देने का हुनर ताले से सीखिए, खुद टूट जाएगा मगर चाबी कभी नहीं बदलेगा। यहाँ पर वो संघर्ष करना होगा, खुद को किसी एक बल्लेबाज को अंतिम क्षणों तक रहना जरूरी होगा और कोई ऐसा गेंदबाज होगा कुमार 11 तुर्बे टीम के सामने जो इन बल्लेबाजों को रोकने में आखिरकार कामयाबी दिला पाएगा। दिल साफ होगा तो हर गुनाह माफ होगा, हिसाब तेरी कमाई का नहीं तेरे कर्मों का होगा। जो अच्छा क्रिकेट खेलेगा वो बिल्कुल जीत जाएगा, लेकिन देखेंगे आखिरकार जीत का ताला किसका खुलता है। जीतने के लिए आखिर की 18 गेंदें निर्णायक होगी। विकेट अभी तक गवा नहीं, ये अच्छी बात है देवांश 11 चिंचपाड़ा टीम के लिए, लेकिन कुमार 11 तुर्बे टीम तो यही चाहती होगी एक आध ब्रेक थ्रू यहाँ पर दे सके। मौके मिले थे, 2 कैचेस भी छूटे थे और उसका फायदा लेते हुए राकेश मैदान के अंदर तैयार होते हुए राउंड द विकेट से ये गेंद सामने जरूर डाली थी। लॉन्ग ऑफ में फील्डर है वहां पर नमित पाटिल उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन तो जरूर पूरा और 1 रनों की मदद से दोनों बल्लेबाजों ने यहां पर छोर बदले, स्ट्राइक रोटेट की और इसी का नाम तो क्रिकेट है। जब बड़े शॉट नहीं आते, सिंगल देना, डबल लेना बहुत आवश्यक होता है। इसी से आपका टारगेट जो है सामने वो बिल्कुल पूरा किया जा सकता है। 17 गेंदों में 36 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। गेंदबाज राउंड द विकेट से फिर से एक बार तैयार। प्रेशर है, पालक को कौन भूलेगा दोस्तों। 2019-20 की सीजन में टॉप ऑफ द फास्टेस्ट 50 रायगढ़ में सबसे ज्यादा 50 इस खिलाड़ी के नाम पर है। वो खिलाड़ी खेलने के लिए तैयार होते हुए इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई राहुल के माध्यम से 1 रन से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रनों के ऊपर। जीत के लिए अब समीकरण थोड़ा सा चेंज होगा, आने वाली गेंदें होंगी 16 और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। हेमंत पाटिल तैयार। राकेश का करारा जवाब, इस बार सीमा रेखा के नजदीक है गेंद, लेकिन अंपायर के फैसले का इंतजार करेंगे। जी हां, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन। तुमचे तरी फिटणार नाही राजे उपकार तुमचे। लागा तयारीला, 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक येणार राजे शिव छत्रपति। 18 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। चलिए, सिंगल लिया, डबल लिया, साथ में बड़े शॉट भी मौका मिला, वो बिल्कुल लेते हुए तारीफ काबिल बल्लेबाजी यहां पर राकेश पोईर के माध्यम से। स्कोर है 18, अब 15 गेंदे 31 की दूरी। इस बार बाहरी किनारा, विकेट कीपर भूषण को बीट करती हुई गेंद लॉन्ग स्टॉप, सीमा रेखा, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती, देव येतोय, देव येतोय, देव येतोय, दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती। देव येतोय, दैवत छत्रपती श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, जानता राजा छत्रपति शिवबा माझा। क्या छूटा, दिल टूटा है तुर्बे टीम का।
भूषण पाटिल ने क्या छोड़ा था 0 रन 0 पर, और उसका जवाब देते हुए यहाँ पर बल्लेबाज राकेश की बल्लेबाजी देखेंगे। 6 गेंदे 16 रनों के ऊपर यहाँ पर नाबाद बल्लेबाजी। गेंदबाज तैयार, इस बार भी गिननी होगी कीमत, जो क्या छूटा है। इस बार बड़ा शॉट लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई, इट्स आउट ऑफ द पार्क। बिग 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 हिट। मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान, मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान। ये है मैडी की पहचान। बिल्कुल डीजे के माध्यम से रायगढ़ में बिल्कुल दर्शकों का हमेशा मनोरंजन करता रहता है। जीवन दान मिला और यहाँ पर मैदान पूरी तरीके से माहौल बनाता हुआ। इस बार क्रॉस बैटेड खेला हुआ स्ट्रोक है, फील्डर आते हुए डीप में 1 रन तो जरूर मुकम्मल। 1 के साथ यहाँ पर रन संख्या बनती हुई निश्चित तौर पर 29 रन। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर में रन बने 12, दूसरे ओवर में रन आए टोटल 17। एक महंगे ओवर की समाप्ति हुई और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद देवांश 11 चिंचपाड़ा टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 29, आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। अंधेरी उंदेरी गुलाबा किल्ला करताना एकच कल्ला गोपारू अलिबागचा एकच कल्ला हा मुंबई पुण्याला सांगायला हवा गो अलिबागची न्यारी हवा गो खारी अलिबागची गार गार हवा दर्या किनारी दौलत वारी, दर्या किनारी दौलत वारी, नारळी सुपारीची बाग। जय जय हो अलिबाग। क्या बात है मॅडी, खऱ्या अर्थानं अलिबागचे हे सुमधुर संगीत। तुम्ही जर रिसॉर्ट त्याच्यानंतर रिसॉर्टला जाता, परंतु सध्याच्या घडीला या सीझनमध्ये भरपूर गर्दी अलिबाग बीचमध्ये बीचवरती पाहायला मिळत आहे आणि नक्कीच हे सुमधुर संगीत योगेश अग्रावकर यांचं हे संगीत तुम्ही ऐकलं तर आगमन झालंय मैदानावरती संतोष केनी साहेबांचं इथे शुभागमन झालंय। त्यांचं पुन्हा एकदा इथे आम्ही सहर्ष स्वागत करतो, त्यांना विनंती करतो साहेब यावं व्यासपीठावरती। तो चलते मुकाबले की तरफ। राइट आर्म ओवर द विकेट से आए थे, पहली गेंद रडार में आई और सीधा चिंचपाड़ा प्लॉट से गेंद बाहर जाती हुई यूजिट राकेश के बल्ले से निकलता हुआ ये लगभग तीसरा मैक्सिमम 8 सिक्सर। थे दोस्तों, ये राकेश है, ये नामचीन खिलाड़ी है, इन्हें रोकना मुश्किल होता है क्योंकि आपने इन्हें चांस दिया और बिल्कुल इस चांस का पूरी तरीके से फायदा उठाते हुए गेंद सीमा पर 6 रन 35 लॉस ऑफ 0 विकेट रिक्वायर्ड 11 बॉल 14 रन। हाफ ट्रैकर की ये बॉल थी, बिल्कुल ऑन साइड में खेला जरूर है। 1 रन तो मुकम्मल। तेजी के साथ दौड़ रहे थे, दूसरे की कोशिश कर रहे थे, लेकिन यहाँ पर बाला ने जान लिया था कि आप रिस्क उठाने की जरूरत नहीं है। सिंगल के साथ दोनों बल्लेबाज यहाँ पर संतुष्ट होते हुए और ये जे के एक्शन रिप्ले में जहां पर एक हाफ चांस मिला था, आउटसाइड एज लगा था, विकेट कीपर भूषण से हल्की सी गलती हुई और ये एक्शन रिप्ले में बिल्कुल नजर आता हुआ। गेंदबाज राइट आर्म राउंड द विकेट से इस बार छोर बदला है और छोर बदलते हुए ये बाला का हल्ला है, लेकिन देखेंगे फैसले का इंतजार है। जी हाँ, मैक्सिमम 6 रन, मुकाबला खुला करते हुए गेंद सीमा पार 6 रन। सात रनों की आवश्यकता। हाफ ट्रैकर की बॉल, इस बार फील्डर है, कैच लेने के लिए जबरदस्त से एफर्ट किया था, लेकिन यहाँ पर मौका यहाँ पर भी छूटता हुआ। तब तक बल्लेबाजों ने यहाँ पर बिल्कुल 2 रन मुकम्मल किए। 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 44 रनों के ऊपर। जीत के लिए मात्र अब सिर्फ 5 रनों की जरूरत। इंसान की जिंदगी में 3 चीजें बहुत उलझी हुई होती है, दिल, दिमाग, तकदीर। दिल कुछ चाहता है, फिर दिमाग उसे पाने के लिए रास्ता तलाश करता है और होता वही है जो तकदीर में लिखा होता है। मात्र यहाँ पर देखेंगे अब 5 रनों की आवश्यकता है। महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में क्या फिनिश करना चाहेंगे, लेकिन इस बार लाइन अच्छी है, बिल्कुल इन्हीं गेंदों की तलाश है। मैच अभी भी बनाने की कोशिश यहाँ पर करती हुई शायद एक अच्छा छक्का यहाँ पर रोकने में कामयाब होते कुमार 11 तुर्बे टीम के गेंदबाज, तो मैच में शायद थोड़ा सा ट्विस्ट नजर आता, लेकिन अभी भी हिम्मत नहीं हार पा रही है तुर्बे टीम। इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर आते हुए गेंद के नीचे और यहाँ पर पहली साझेदारी ये जो बन रही थी दोनों खिलाड़ियों के बीच में से, उस साझेदारी को आखिरकार तोड़ने में कामयाब। विकेट गिरा यहाँ पर देवांश 11 चिंचपाड़ा टीम का बल्लेबाज बाला मैदान से बाहर लौटते हुए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 1 विकेट के नुकसान के ऊपर 44, आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए
5 रनों की आवश्यकता। आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून बाळा आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवांच्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवांश म्हटल्यानंतर आमचे शशिकांत भोईर यांचे सुपुत्र अर्थातच ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी सातत्याने दर वर्षाप्रमाणे त्यांच्या माध्यमातून देवांश ट्रॉफीचं आयोजन केलं जातं। आणि मागची जी स्पर्धा झाली आत्ताची देवांश ट्रॉफी, अर्थातच त्या स्पर्धेमध्ये हा तुर्बे संघ खेळला होता। गावदेवी वडघर भिवंडी परिसरातून हा संघ जीत यांचा संघ आला होता, त्या संघाला मात्र तुर्बे संघानं पराभूत केलं होतं। आणि आज मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती या खऱ्या अर्थानं सुनील स्पोर्ट्स आयोजित कैलासवासी चंद्रकांत केनी आणि सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घडवली जाते। त्या स्पर्धे मात्र मग तुर्बे संघ थोडा अस्तित्व गमावतो की काय, की मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल। 6 गेंदे 5 की दूरी, कप्तान अर्जुन यहाँ पर बल्लेबाजी के लिए। पहली गेंद यहाँ पर मौका था लेकिन मिड ऑफ में फील्डर मौजूद नहीं थे और ये लीजिए खराब गलती, खराब यहाँ पर क्रिकेट खेलते हुए गलती हुई। बल्लेबाज ने तब तक यहाँ पर 2 रन चुरा लिए। इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। क्रिकेट में रन कैसे भी मिले, रन लेना बहुत जरूरी होता है। और यहाँ पर 2 रन बटोरते हुए 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 46। आने वाली गेंदे है 5 और जीतने के लिए निश्चित तौर पर 3 रनों की आवश्यकता है। अच्छा मैच देखने को मिला, जिसकी मति और गति सत्य की हो उसका रथ आज भी भगवान श्री कृष्ण चलाते हैं। राइट आर्म ओवर द विकेट से इस बार ऑन साइड में हल्के हाथों से खेला, सॉफ्ट हैंड से 1 रन तो मुकम्मल, लेकिन लॉन्ग ऑन का खिलाड़ी डीप में आकर उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रनों के साथ इस मैच को पूरी तरीके से बनाने की कोशिश करते हुए 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 47 रन। आने वाली 4 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के मार्ग पर नमित पाटिल। इस बार जानते हैं राकेश अब मात्र अपनी कलाओं को उपयोग करते हुए और इन गुणवत्ता को सादर करते हुए बिल्कुल 1 रन यहाँ पर पूरे करते हुए स्कोर इज लेवल। अब 3 गेंदें बची है, 1 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेस ये इस टूर्नामेंट का नियम है दोस्तों। याद रखिए फुंडी टीम के खिलाफ अक्षय पवार ने कारनामा किया था ओले के नाइट पेगुदा में। 3 गेंदों में 1 रनों की आवश्यकता थी, तब मात्र उस टीम को बाहर होना पड़ा था। लेकिन ये गलती क्या इतिहास फिर से एक बार दोहरा पाएगी? क्या इतिहास में ये गलती फिर से एक बार लिखी जाएगी? चलिए यहाँ पर कप्तान अर्जुन डॉट बॉल हो चुके हैं, बड़े शॉट मारना चाहते हैं। इसकी वजह एक होगी कि फील्डिंग अटैकिंग आप देख सकते हैं इनफील्ड 30 यार्ड सर्कल में ज्यादा फील्डर है और मात्र फील्डर थोड़े से अगर कम नजर आएंगे यहाँ पर बाउंड्री लाइन के नजदीक, इसी की वजह से बड़ा शॉट क्लियर करते कैच नहीं हो सकता था। लेकिन फिर भी 1 रन निकालना है। अब 2 गेंदें बची है। गेंदबाज नमित पाटिल तैयार, यहाँ पर हल्के हाथों से खेला और इसी के साथ देवांश 11 चिंचपाड़ा गोस टू द सुपर 4। एक ट्रॉफी अपने घर जरूर लेकर जाएगी। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम देवांश चिंचपाड़ा एंड हार्ड लक टीम कुमार 11 तुर्बे। आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा आठवण तुझी रे येते आम्हाला सोडून का गेलास देवांशी बाळा तुझ्या नावाने भरलाय आज क्रिकेटचा हा सोहळा देवांच्या नावाने भरलाय आज क्रिकेट। तर याच दरम्यान संतोष केनी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांना इथे सन्मानित केलं जाईल संतोष केनी साहेबांना। आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी नंदकुमार केनी साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते इथे खऱ्या अर्थानं संतोष केनी साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं। तर त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत साथी गुणलेखक उमेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील। तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानचा फायदा घेत असताना अफलातून इनिंग साकारली आणि 11 चेंडूंमध्ये 31 धावांची बहारदार फलंदाजी करणारा हा खेळाडू ठरलाय तो अर्थातच राकेश भोईर मॅन ऑफ द मॅच। भूषण हार्डलक आपल्या संघाचं पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थोडेसे हाफ चान्सेस होते, कॅचेस पकडले असते तर मॅच नक्कीच कमबॅक केला असतो तुम्ही, परंतु क्रिकेट आहे हार जीत होत असते, परंतु इथे आपला हार पत्करावी लागली, मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं। तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी संतोष केनी साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते राकेश भोईर 11 चेंडू 31 धावांची अफलातून इनिंग साकारली आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय करून दिलं तो खेळाडू ठरलाय राकेश भोईर। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो राकेशसाठी, जबरदस्त इनिंग साकारली। आणि आता मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची एंट्री झाली ते आमचे